मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रिक्षांना आग लागली। उड्डाणपुलाखाली या रिक्षा उभ्या होत्या। अचानक या रिक्षांना आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। 8 ते 10 रिक्षांना यावेळी आग लागल्याचं समोर आलेलं आहे। मुंबईतल्या घाटकोपर भागातली ही घटना आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि जवळपास 8 ते 10 रिक्षा उड्डाणपुलाच्या खाली थांबलेल्या होत्या। अचानक या रिक्षांना आग लागल्याची ही घटना घडली। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। अमोल, घाटकोपरमधली घटना आहे। 8 ते 10 रिक्षांना आग लागल्याचे या दृश्यांमध्ये दिसतंय। नेमकं कारण काय आहे? काय नेमकी सगळी परिस्थिती आहे सध्याची? नक्कीच घाटकोपरचा छेडानगरचा हा परिसर आहे। या ठिकाणी ब्रिज खाली या रिक्षा सर्व पार्क केलेल्या असतात। अचानक काही तासांपूर्वी या रिक्षांमध्ये पार्क करण्यात आलेल्या रिक्षांमध्ये अचानक आग लागली आणि ही आग वाढत वाढत आजूबाजूच्या ज्या रिक्षा आहेत त्यांना देखील आगीच्या बक्षस्थानी घेतलेलं आहे। आता फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळण्याचं काम सुरू आहे। आजूबाजूला आणखी काही रिक्षा पार्क केलेल्या आहेत। ही आग वाढून आणखी काही रिक्षांचं जे नुकसान होऊ नये याची काळजी अग्निशमन दलांकडून घेतली जाते। सध्या तरी ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण स्पष्ट झालेलं नाहीये। ज्यावेळेला हे संपूर्ण आग विझवण्यात येईल त्यावेळेला नेमकी या आगीची कारणीमांसा आहे ती समोर येईल। ठीक अमोल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।